नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, महाडीबीटी अंतर्गत तुम्ही बियाण्यासाठी अर्ज केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे की आता दिनांक 29 मे पर्यंत जे तुम्ही महाडीबीटी अंतर्गत बियाणा संदर्भात अर्ज केलेले होते तर त्याची आता सोडत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। तर बघा, याच्यामध्ये 29 मे ही शेवटची तारीख होती आणि 1 ते 3 या दरम्यान तुम्हाला मेसेज येणार होते की ज्या शेतकऱ्यांचं सिलेक्शन झालेले आहे, ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या शेतकऱ्यांना मोबाईलवरती मेसेज गेलेले आहेत की तुमची निवड झालेली आहे आणि त्यासाठी त्यांनी मग पुढची प्रोसेस करायची आहे। तर ही निवड झालेली आहे की नाही, काहींना समजा मेसेज आला नसेल तर ही निवड तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा पाहू शकता। तर आज आपण हेच पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा महाडीबीटी अंतर्गत बी बियाणासाठी तुमची निवड झाली आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून 2 मिनिटांमध्ये पाहू शकता। आता हीच यादी कशी पाहायची, तुमच्या गावाची असेल, तुमच्या तालुक्याची असेल तर अगदी तुम्ही तुमच्या गावाची सुद्धा यादी याद्वारे पाहू शकता। यासाठी बघा, हे नेमकं कसं पाहायचं हेच आज आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांना जेणेकरून लगेच समजावं की आपलं यादीमध्ये नाव आलं आहे की नाही। चला तर मग पाहूया की हे यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही। तुमच्या गावाची संपूर्ण यादी आपण या माध्यमातून पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तुम्हाला गुगलमध्ये जायचे आहे। गुगलमध्ये www.mahadbt.gov.in याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फार्मर स्कीम महाडीबीटी याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता। आता बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल, लोड होत आहे। तर बघा, अशा पद्धतीचे महाडीबीटीचे पेज तुमच्या मोबाईलवर ओपन होईल। तर बघा, या ठिकाणी डाव्या बाजूला 5 हिरव्या कलरचे पट्टे आहेत। तर त्याच्यामध्ये पहिला आहे अर्जाची सद्यस्थिती तपासा, निधी वितरित लाभार्थी यादी, शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख आणि वेळेनुसार क्रमवार यादी, त्यानंतर महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCAPS नुसार निवड यादी, त्यानंतर महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCAPS नुसार प्रतीक्षा यादी। तर आपल्याला या ठिकाणी जो 4 नंबरचा ऑप्शन आहे महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCAPS नुसार निवड यादी, याच्यावरती या घटकावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला गावाची यादी भेटणार आहे। तर बघा, आपण याच्यावरती क्लिक केलं। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन आले। त्याच्यामध्ये काही नियम दिलेले आहेत बघा। कृषी विभागाच्या विविध योजना अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी काही प्राधान्यक्रम। आता तो प्राधान्यक्रम कशा प्रकारे ठरवला आहे तर बघा, दिव्यांग शेतकरी बांधवांना प्रथम प्राधान्य असणार आहे, विशेष घटक आणि आदिवासी बांधवांसाठी सुद्धा आहे, त्यानंतर महिला लाभार्थ्यांसाठी प्राधान्यक्रम असणार आहे आणि यानंतर तुम्हाला बाब निवडायचे आहे। आता याच्यामध्ये बियाणे, औषधे आणि खते हे निवडायचे आहे। त्यानंतर तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्ही निवडायचा आहे। त्यानंतर बघा, जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्यातील तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे। तर बघा, तो तालुका तुम्ही निवडू शकता। या ठिकाणी जिल्हा आपण निवडलेला आहे आणि जिल्ह्यानंतर तालुका निवडलेला आहे बघा। तर आपला जो कोणता तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे। त्यानंतर आपलं जो कोणतं गाव असेल ते गाव या यादीतून गाव आपलं निवडायचं आहे। तर बघा, आपण या यादीतून गाव निवडलेलं आहे आणि गाव निवडल्यानंतर आपल्याला जो निवड करायची आहे तर तुम्ही अर्ज नेमकं कुठल्या ह्याला केला होता। आता याच्यामध्ये बघा, आपण सर्व यांत्रिकीकरण असेल सर्व पाहू शकता, पण आपल्याला यादी बियाण्याची बघायची। सीड व्हिलेज स्कीम याच्यावरती क्लिक करून आपण संपूर्ण गावाची यादी बघणार आहे। याच्यामध्ये ज्या काही विविध शासनाची योजना आहेत त्या योजनांमध्ये तुमच्या गावातले कोणाचे नाव आहे हे सुद्धा आपण पाहू शकता। पण आपण सीड व्हिलेज स्कीम याच्यावरती क्लिक करून आपल्या गावाचं नाव पाहायचं आहे। फळबाग असेल किंवा इतर योजनेसाठी ज्यांनी भरला असेल त्यांनी सुद्धा ह्या अशा प्रकारे पाहू शकता। सीड व्हिलेज स्कीम याच्यावरती क्लिक करून आपण शोधा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या संपूर्ण गावाची यादी ओपन होणार आहे। आता याच्यामध्ये कोणीही या गावी भरलं नाही त्याच्यामुळे नो डाटा फाउंड आलेला आहे। जर भरलं असेल तर खाली शेतकऱ्यांची सर्व यादी आलेली असते। अशा प्रकारे आपण सर्व गावांची यादी पाहू शकता। धन्यवाद।